नमस्कार मंडळी. तुम्ही बघत असाल की मी हे सूप उकळायला ठेवलं आहे. तर हे सूप मी सकाळीच सगळं शिजवून घेतलं होतं. ह्यामध्ये मी एक काकडी, गाजर, बीट आणि कांदा असं मिक्स करून हे शिजवून घेतलं होतं आणि नंतर ते क्रश करून मिक्सरमधून त्याचा रस काढून घेतला आहे. हा एवढा थिकनेस मी ठेवलेला आहे. ह्यात इतर कोणतेही फ्लेवर्ड म्हणजे लसूण, आलं वगैरे मी काही ॲड केलेलं नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते करू शकता. पण मला हे सध्या असंच पौष्टिक करण्यात काकडीची जी चव आहे आणि बिटाचा जो गोडवा आहे तो मला तसाच ठेवायचा होता. त्यामुळे मी इतर तिखट मसाले काही ॲड केलेले नाहीत. हां, फक्त मी आत्ता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडं धनाजिरा पावडर टाकलेली आहे. बाकी कोणताही इतर प्रकारचा फ्लेवर त्यात ॲड नाही आहे. तर हे सूप आता मी उकळायला ठेवलं आहे. ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. ह्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरी केलेलं लोणी किंवा बटर ॲड करू शकता. मी अजूनपर्यंत ते केलेलं नाही ॲड, कारण मला फक्त ते थोडं हेल्दीच ठेवायचं आहे. त्यामुळे मी ते ॲड नाही केलं आहे. आता ह्याला छान एक उकळी यायला मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. ह्याला छान उकळी येऊ द्या आणि मग ह्या सूपाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला असं पौष्टिक सूप कसं वाटलं ते नक्की कळवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.